हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजो। तर आज मी तुम्हाला जी काही आपली साधी सिंपल फ्लॉवरची रांगोळी आहे ती दाखवणार आहे। आपण बेसिक टू ॲडव्हान्स क्लास घेतोय, त्याच्यामुळे मी इथं पहिल्यांदा बेसिकपासूनच्या ज्या रांगोळी असतील, फुलं असतील किंवा वेल असतील ते पहिल्यांदा दाखवेल। त्याच्यानंतर मी मोठ्या ज्या रांगोळ्या असतील त्या कव्हर करेल व्हिडिओमध्ये। तर इथे बघा, आपल्याला ज्या रांगोळ्या लागणार आहेत त्या आपण इथे घेतलेल्या आहेत। त्या रांगोळ्या आपण पहिल्यांदा गाळून घ्यायच्या आहेत गाळणीने। मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये कोणी बघितलं नसेल तर तिथून जाऊन बघू शकता। तर इथे बघा, मी पहिल्यांदा जे काही फ्लॉवरची जी रांगोळी आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती रांगोळी स्प्रेड करणार आहोत। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं अप्लाय करायचा ग्लू आणि त्याच्यानंतर रांगोळी टाकायची आणि एक पेपर घेऊन त्याच्यावरती हलक्या हाताने रफ करून घ्यायची। इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही रफ करू शकता रांगोळी। आणि तुम्हाला वाटतं की आपल्याला थोडे थोडे कड्याच्या ठिकाणी राहिलेली आहे रांगोळी, तर तिथे डबल ग्लू अप्लाय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर रफ करून घ्यायचं इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने। इथे आपल्या रांगोळीचा फर्स्ट लेअर कंप्लीट होऊन आपण हा सेकंड लेअर देतोय। तर ह्या सेकंड लेअरमध्ये मी पहिल्यांदा ही जी रांगोळी आहे ती 2 तास चांगल्या पद्धतीने सुकायला ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी आपला जो काही सेकंड लेअर आहे तो अप्लाय करून घेत आहे। एक लक्षात ठेवायचं, फर्स्ट लेअर चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतरच सेकंड लेअर अप्लाय करायचा। इथं मी फर्स्ट लेअरमध्ये फक्त ग्रीन कलर वापरला होता पानांसाठी, पण इथे मी जे आपले पानं आहेत त्याच्यामध्ये जे कडा आहे त्या ठिकाणी डार्क ग्रीन कलर वापरत आहे आणि जे मधला भाग आहे तिथं आपला जो लाईट ग्रीन कलर आहे तो वापरत आहे। आणि इथं मी फुलाला गुलाबी कलर वापरत आहे। तुम्हाला जो कलर वाटेल त्या कलरची तुम्ही फुलं करू शकता। इथे बघा, जो मिडलचा पोर्शन आहे तिथं मी आपला जो येलो कलर आहे तो अप्लाय करून घेत आहे। इथे बघा, आपली जी रांगोळी आहे ती रेडी झालेली आहे। ही जी रांगोळी आहे ही दुसरी रांगोळी मी तुम्हाला त्याच्यामध्येच दाखवत आहे बेसिकमध्ये। इथे बघू शकता, जे काही रांगोळ्या लागतात त्या रांगोळ्या पहिल्यांदा गाळून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे काही रांगोळी आपण बनवतो त्याच्यामध्ये करायला घ्यायची आहे। तर हे जे काही ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या ज्या काही 2 रांगोळ्या आहेत त्या कव्हर करत आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे काही वेल असतील ते कव्हर करून घेऊया। इथे बघा, जे काही माझे पानं आहेत ते कलर करून तयार झालेले आहेत। त्याच्यानंतर जे आपलं मधलं फूल आहे तर तिथे आपण केशरी कलर, ऑरेंज कलर अप्लाय करून घेऊया। इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं अप्लाय करून घ्यायचा आहे आपल्याला ऑरेंज कलर। त्याच्यानंतर मला वाटतं की इथल्या कडा थोड्या राहिलेल्या आहेत, तर तिथे मी डबल ग्लू अप्लाय करून घेत आहे, जेणेकरून आपल्याला सेकंड लेअर देताना चांगल्या पद्धतीनं देता येईल। आता इथे माझा सेकंड लेअर चालू केलेला आहे। फर्स्ट लेअर चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतरच सेकंड लेअर करायला घ्यायचा। जो ओला असताना सेकंड लेअर अप्लाय करायला घ्यायचा नाहीये, जेणेकरून आपली रांगोळी नीट बसत नाही। त्याच्यामुळे पूर्ण सुकल्यानंतरच सेकंड लेअर अप्लाय करून घ्यायचा। इथे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं आता इथं मी जी काही आपली रांगोळी आहे त्याला बॉर्डर करताना ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे। लक्षात ठेवायचं की ॲक्रेलिक कलरच वापरायचा। आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडी रांगोळीसाठी कोणतं साहित्य लागतं ते पण त्याची लिस्ट सांगितलेली आहे। तिथे पण तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता माझ्या चॅनलला। आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलला विचारू शकता किंवा यूट्यूब चॅनलला खाली कमेंट करूनही विचारू शकता। माझा इंस्टाग्रामचा ID आहे रेडी रंगोळी 1008, तिथे जाऊन पण तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता। इथे बघा, जो काही आपला ॲक्रेलिक कलरचा थर्ड लेअर आहे तो आपण बॉर्डर करून घेत आहोत। इथे बघा, जे काही आपले 2 लेअर आहेत ते चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतरच हा जो थर्ड लेअर आपण ॲक्रेलिक कलरची बॉर्डर करत आहोत ते करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला रांगोळीला चांगल्या पद्धतीने बॉर्डर करता येईल। इथं व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने बॉर्डर करून घ्यायची आहे। हा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, मी जिथे तुम्हाला दाखवत आहे की रांगोळीला बॉर्डर कशी करायची, त्याच्यानंतर कटिंग कशी करायची
आणि जो काही आपला ग्ल्यू आहे त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% फॅब्रिक ग्ल्यू वापरायचा आहे, इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। इथे बघा आपली पहिले जे फूल होतं ते बनवून रेडी झालेलं आहे, हे सेकंड फूल आहे, ह्याला पण मी बॉर्डर करून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं बॉर्डर करून घ्यायची। कोणाला जर बॉर्डर येत नसेल तर इथे मी व्हिडिओमध्ये डिटेल दाखवलेलं आहे, ते बघून तुम्ही बॉर्डर पण करू शकता। इथे बघा जे आपले पान आहेत, पेटल्स आहेत, तिथे मी पहिल्यांदा जो काही आपला ग्रीन कलर आहे तो त्यांनी बॉर्डर करून घेत आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलरनी जे काही आउटलाईन आहे ती करून घेणार आहे, व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच। आता हे जे काही मी आपल्या डार्क ग्रीन कलरनी जे बॉर्डर करून घेतली आहे ते चांगल्या पद्धतीने सुकायला ठेवते, तोपर्यंत जे आपलं पहिलं फूल आहे त्याची आपण कटिंग करून घेऊया। एक लक्षात ठेवायचं की कटिंग करताना जी काही आपल्या ॲक्रेलिक कलरची बॉर्डर आहे ती चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतरच त्याला बॉर्डर करून घ्यायची आहे, पहिल्यांदा बॉर्डर करून घ्यायची नाही आहे, जेणेकरून तो ॲक्रेलिक कलर आपल्या हाताला लागेल। इथे बघा मी जी काही आपली ब्लॅक कलरने बॉर्डर आहे ती ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेत आहे, इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने। त्याच्यानंतर जे काही आपली ॲक्रेलिक कलरची बॉर्डर सुकेल त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला नंतरचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही मला खाली कमेंट करून सांगा। इथं आपली बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज चालू आहे, तर मी पहिले जे काही बेसिक असतील ते दाखवते, त्या बेसिकमध्ये तुम्हाला कोणती रांगोळी बघायची आहे ते मला खाली कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत, आपली सिरीज कशी वाटते तेही नक्की कमेंट करून सांगा मला। इथे बघा 2 फुलं तयार झालेली आहेत।